एक गोष्ट मला सांगायला आनंद होईल। 1966 सालामध्ये ज्यावेळेला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, मराठी माणसाचे न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना, हे घोषवाक्य त्यावेळेला होतं। त्यावेळेला खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांना बाळासाहेबांना कोणी साथ दिली असेल ती प्रथमतः कोकणवासियांनी दिली आणि कोकणानं शिवसेना मोठी केली, हे वास्तव आहे। नक्कीच कोकणचा विकास आणि कायापालट करण्यासाठी अनेक समस्या आतापर्यंत कोकणचे रेल्वे असेल, रस्ते असेल, अजून देखील ते सुधारत नाही। कसं बघतात आताचं सरकार? नाही, विशेषतः माझ्या मनामध्ये एक दुःख आहे की 14 वर्षानंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला, पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवास संपत नाही। त्याचं दुःख माझ्या मनामध्ये आहे, त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं देखील झालेलं आहे। एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना जाऊन देखील भेटणार आहे की स्वतः तुम्ही आता लक्ष घाला। हा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी, मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी हा मुंबई गोवा रस्ता सगळा पूर्ण होऊन जाईल, पण आजही मी काल आता 2 दिवस झाले आलोय, अतिशय वाईट अवस्था आहे। गणपती आमचे जाऊ शकत नाही, गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाही पेणमधून कोकणामध्ये, अशी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे। 14 वर्ष होऊन गेली, आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। आणि म्हणून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलंय की आम्ही दोघे आता लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर रस्ता आम्ही बनवून घेतो। 14 वर्ष झाले हा संपूर्ण रस्त्याचा जो प्रश्न आहे तो रखडलेला आहे। 2-3 सरकार देखील येऊन गेलेले आहेत, मात्र हे सरकार आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी पनवेल पासून कुडाळपर्यंत दौरा केला होता आणि गणपती नाही, फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आंबाई सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे, अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नको आहे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील, कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय? आम्ही सहन किती, आम्हाला पण सहन मर्यादा आहेत। मला माहिती आहे आपण दाखवणार आहात आणि बोलणार आहात की युतीमध्ये रामदास कदम यांनी देखील युती असताना देखील घरचा आयोग दिला, ही बातमी तुम्ही आता देणार आहात, मला जी कल्पना आहे, पण माझा नाईलाज आहे त्याला। अगोदर देखील अनिल परब असेल त्यांनी देखील असा कुठे चिनपाट लोकांची नावं घेत आहे, चांगली नावं घेणार, अनेक वेळा फायली तुम्ही घेऊन गेलात, त्याच्यानंतर देखील उभं ठेवलं, त्याच्यानंतर आता रवींद्र चव्हाण आलात। वाटतं पालकमंत्री खऱ्या अर्थाने कुठला चेहरा असावा येणाऱ्या काळात? नाही, पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत आहेत, अतिशय चांगलं काम करतात माणूस, दिवस रात्र काम करतोय माणूस, आणि एकनाथ शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम कोकणाच्या माध्यमातून उदय सामंत यांचं चाललंय, त्यांचं मी अभिनंदन करेन मनापासून। भाई, कोकणामध्ये आता महायुती कशा प्रकारे लढेल? कारण एकीकडे कोकणामध्ये युतीमध्ये कुठे अडचण येणार नाही, पण दापोलीची शिवसेना दापोलीची जी भाजपची मंडळी आहे त्या राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन पुढे चालले। 2019ला देखील युती असताना योगेश कदमाला मतदान केलं नाही, आता देखील प्रत्येक वेळेला जाहीरपणे पत्रकार परिषद घ्यायच्या आणि आमदार योगेश कदम मी कसे बदनाम होतील असं सातत्याने तो प्रयत्न चालू आहे। मी तक्रार केल्या, मी देवेंद्र फडणवीसना बोललो, आणि मी 8 दिवस झाले मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय मोहन भागवतजी या सगळ्यांना मी पत्र लिहिले, मी तक्रार केले की थांबवा, आम्ही विश्वास ठेवून तुमच्याकडे आलोय, आमचा विश्वासघात होतोय या दापोलीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून, असे मी पत्र लिहिले आहेत। आणि त्याची कॉपी मी 2 दिवसामध्ये, आमचे देवेंद्र फडणवीस चांगली व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती, मला आता कळलं हल्ली की त्यांनी देखील त्यांच्या भाषेत काय सांगायचं सांगितलंय, तर देवेंद्र फडणवीस याच्यामधून निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। लोकसभेला चांगला एक प्रतिसाद जो आहे तो कोकणवासियांकडून महायुतीला मिळालेला पाहायला मिळतोय। विधानसभेमध्ये काय रणनीती असणार आहे? महायुतीचे कशा प्रकारे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तिन्ही कुठेही युतीच्या माध्यमातून, शिवसेना भाजपच्या माध्यमातून अपवाद दापोली वगळता कुठेही मतभेद होतील असं मला वाटत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।